याच्या वेटिंग घे रे आत्ता बरीच वेटिंग राव इथं नाही होणार वेळ लागेल इथं मग परत भूक लागली आधीच आम्हाला जेवायला आलो खास नेमकं वेटिंग येतं वेज असून वेटिंग राव इथं काय आता काय दिवसभर गाणी बघणार नाचावी पण चालू करतात आता ऑर्केस्ट्रा बनवून टाकू पहिल्या वेळेस तुला काय वाटलं सध्या तुला वाटलं काही चुकीरी कर चालू गेली गरमल्या होत्या अरे हवाच नाही मेन माहिती बाहेर पण नावा थोडीफार इथे फक्त आवाज येणार ना बार पण असं इथं ठेवलं तरी येतं बघ की एवढ्या डिस्टन्स कॅच करणार ना तुम्हाला खरं हे पाहिजे हा मग मला ना हा मग विचार चाललाय हो तसं मी जवळपास आहे ना मग कालच माझे अख्खे जवळपास 900 ब्लॉग अख्खे तयार झालेत आता बरं 900 व्हिडिओ टाकले आपण तर मित्रांनो स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण 11:30 वाजलेत खालद्याच्या गोट्यात पान दाखवा वासरांना अरे दादा दिसत नाही दादा कैसन बा हा मी 1 मिनटं हां आता दिसशील बघ आता अरे ऑटो ट्रॅक फेस हां दादाचं आत्ता दिवस दिनचर्या चालू आलेली आताची उठलेला आहे घडी काय आता काय दिवसभर गाणी बघणार नाचावी पण चालू करतात आता ऑर्केस्ट्रा बनवून टाकू ऊन चालू आहे जोरतात तो पायानं कोणी राव हो खाली गोट्यात आलतो त्यांना एक टप मका टाकून दिली आपलं हे काडब्याची कुट्टी गेली ती हिरव्या ते टाकून दिली परत त्यांना आणि पाणी पाजून आहे ना मिठाचं पाणी मारलं ना झालं पाणी पितात चांगली दीड बादल्या पाणी पिलं दोघं गरमल्या होत्या अरे हवाच नाही मेन माहिती बाहेर पण नावा थोडीफार इथे फक्त लय वातावरण बिघडलं राव ट्रॅक्टरवाला नवीन बनवून दुसरा बनवला आहे तो 4 वाजता येणार आहे मग 4 वाजता येणार सारा पाडून घेऊ पेरून घेऊ आहे सगळं अरे नाही झालं आता गरम लयच होते राव अशी ही ट्रेन जाणवती डायरेक्ट पत्र्याखाली थांबल्या यांना पण गरम होते पण कसं वरून थोडीफार हवा येते चालतंय रानात आलो तुम्ही आत्ता तर रात्री आम्ही पाणी दिलं तर सगळ्या मक्याला चांगलं पाणी बसले इकडल्या वाफ्यात उतारलं पाणी फक्त इकडं चौपायने उतारलं फक्त आता इथं प्यारता यायचं नाही फक्त बस बाकी प्यारता यायचं इकडं ट्रॅक्टरवाल्याला म्हणून होतं लवकर ये मग ते कोपरा पण तेवढं सोडता नसतं आला आपल्याला दुसरा बनवला तो 4 वाजता येणार दाणं आहे माझ्याकडं वाटतं 10 किलो असेल 10 किलोमध्ये व्हायला पाहिजे आज पण लय बेकार गरम होतंय आबाळ प्लस आहे ना असं तापलंय ना जोरात आता 1 वाजलाय घरी चाललो जेवायला झाडाखाली पण हवा लागा ना रानात जरा थोडं अर्धा तास बसला असून मी घरी जाऊन जेवण बिवून झोपणार डायरेक्ट 4 वाजता यायचं परत बाहेर ते गाडी आहे ना ट्रॅक्टर प्यारता येईन मग मका 2000 years later हे असं आहे ना ते तुला चिटकू पण शकतो आणि क्लिप पण मोस्टली सगळे क्रिएटर चिपकवतात बघा काही करता येतात दोन ऑप्शन हा भारीच ते बऱ्याच दिवसाचं भेटायचं होतं नेमका कार्यकर्ता आला किती महिने झाले असं 6 महिने जास्त 7 महिने नाही हो जास्त नाही कधी आलतो आपण पावसाळ्यात पावसाळ्याचे पण आधी यांनी पहिली वेळेस मुलाखत घेतली होती आवाज येतो भारी वाटलं आवाज येईन ना हे काय आवाज येणार ना बार नाही पण असं इथं ठेवलं तरी येतं बघ की एवढ्या डिस्टन्स कॅच करणार ना तुम्हाला खरं हे पाहिजे हा मग मला ना हा मग विचार चाललाय हो तो क्लॅरिटी नाही DSLR टाईप वाटतंय ते व्लॉगिंग करायचा विचार चालू आहे ब्लॉगिंग ऐका ना ब्लॉगिंग भारी बंद कर अनफिल्टरेट कळायला पाहिजे ना आपल्याला अहो विषय काय करायचं माहिती का ओके आता गोट्यावर आलतो आम्ही ते दादाला भेटायला जरा बऱ्याच दिवसानंतर भेटला तर माझे भारी वाटलं आम्ही जरा भरपूर चेंज केले भरपूर चेंज केलं आहे आम्ही ते पण वाटवणार आहे आता आतलं
एवढी हाईट केली ना एवढं नाही दिसतंय का भारी दिसते. एवढी हाईट बनवली आम्ही. उलट तुम्ही ना डीजेचा असला ना एक हे गेलं पाहिजे हे तुमच्या कामाचं आहे. बसला हे मला पडला 57ला. 57 पण हा क्रेडिट कार्डला घातलं मी क्रेडिटर कॉम्बो. एक आहे ना हिथलं आहे काय म्हणते त्याला एक काय पुढलं गाव माझ्या लक्षात नाही ते त्या गावातून घेतलं मी. तुम्ही वाटतं व्हिडिओ बनवायला पण अनबॉक्सिंग व्हिडिओ बघितली. तुमचे मित्र पण होते ना सोबत. असं नाही एकटा होतो. तुमचे मित्र होते दोघं. तुम्हाला ते अनबॉक्सिंग करताना तुम्हाला जमत नव्हतं बघा. ती व्हिडिओ टाकली तुम्ही. हा का माझ्या लक्षात नाही तिथून घेतलेलं मी. पण प्रोडक्ट भारी बघा ना. कॅमेरा क्वालिटी लय भारी यायची DSLR टाईप वाटतं. ते आहे नाही आता हे ट्रॅक नाही केलं मी असं दाखवलं फक्त. आपल्याला लगेच शूट करता थोडं जरा 3 आहे ना. हां पॉकेट नाही 4 आहे आता आलेलं आहे नवीन. नाही 4 आला आहे नवीन आत्ता. हा 3 घे ना तिथून आतून घे झोपणी आते बघ तिथं. या पोराचं ना आमचं कॉन्टॅक्ट आहे ना बऱ्याच दिवसापासून आहे. जवळपास 3000 फॉलो होते तेव्हापासून माझ्या संग त्यांनी माझी एकदा घेतलेली बाईट. जेन्युइन पोर रे त्यांचा कॉन्टेंट लय बाप आहे राव. पण मी त्यांना त्याच वेळेस पण म्हणलो होतो पण नंतर पार एवढ्या दिवसानंतर भेटणं आलं 6-7 महिन्यानंतर. तसं आम्ही सोशल मीडिया इंस्टाग्राम वगैरे बोलायचं पर्सनल आत्ता बनवून आत्ता बोलता आलं. भारी वाटलं पोरांना भेटून चांगली ग्रो झाली उलट. चला या वयात त्यांचं वय किती 22-23 वर्ष या वयात मी तर काय राव चुगीर गेली अख्खी टाईमपास केला. तसं आहे चांगलं काम करते आत्ता आणि पैसे पण चांगले कामवतात. भारी आहे पोरा. कोणाला प्रमोशन करून घ्यायचं असेल ना या पोरांना नक्की फॉलो करा यांची. मी ID सगळं मेन्शन करीन. एक नंबर सही कॉन्टेंट आहे यांचा. खाली आलं गोट्यात बोलता बोलता वेळच गेला निघून लई. यांना ना खायला प्यायला घाल लागेल दोघांना. गोठ्यातलं काम उरकलं सगळं. 6 वाजले आत्ता नेमकी. लवकर आलो होतो पण त्यासोबत सिद्धेसोबत बोलता बोलता टाईम गेला निघून. भारी वाटलं. यांचं काम उरकलेलं आहे आता घरी जाऊ फ्रेश होऊ डायरेक्ट आंघोळच करावं लागेल डायरेक्ट. शेण बिन टाकून दिले आणि पुढली पण साफसफाई करून टाकलीत. ओके आत्ता जरा ऊन कमी झालं 4:30 नंतर. आता लय वाईट गरम होतं राव. 42 डिग्री टेम्परेचर झालं होतं आज. हे पण क्लीन केलं पुढलं. याला काय करायची गरज नाही आहे असं नॉर्मल ठेवायचं. इथं फक्त सकाळचं असत 6 ते 9 वाजेपर्यंत फक्त 2 तास फक्त. नंतर इथं मग आता रात्री आता असतात. अच्छा 3 धावणी माझ्याकडं. 1 hour later. आहे ना एक ना जवळपास 9 वाजा आल्यात. 9 वाजा फक्त 10-15 मिनटं बाकी. संतोष शेठ मी ना आम्ही आत्ता आहे ना बरोबर बामफाट्याच्या अलीकडे थोडं. आज दिवसभर बाई एवढं उकडलं होतं ना वाईट करायसारखं काहीच नव्हतं. आणि आजच्या दिवसात मी जवळपास आहे ना म्हणजे कालच बाय अख्खे जवळपास 900 ब्लॉग अख्खे तयार झाल्यात. आता बरं 900 व्हिडिओ टाकले आपण. 900 व्हिडिओ लॉंग फॉर्मॅटमध्ये यूट्यूबवर. इंस्टाग्रामवर जवळपास 1330 आहे माझ्या पोस्ट. इंस्टाग्रामचं सोडा होतं. इंस्टाग्रामचं काय एवढं हे नाही खास नसतं कॉन्टेंट. माहिती 2 मिनटात आपण 2 मिनटाची रील किती वेळ लागून बनवायला. पण आहे ना 10-10 मिनटाचे व्हिडिओ बनवायला पूर्ण दिवस लागतो अख्खा. आणि पूर्ण दिवसाचा फुटेज गोळा करून एक ब्लॉग बनतो. तसं मी 900 व्हिडिओ बनवले संते. आणि मी मला आठवतं आपण माझ्या 5व्या व्हिडिओला तू आज संते आहे ना पहिल्या वेळेस तुला काय वाटलं संते. तुला वाटलं काही चुगिरी कर चालू गेली. जातो घेऊन तावं थांबतो आम्ही. ते चहा घेतला आता मी संतोष शेट्टन मी. इकडं आलं ना असं रात्रीच्या वेळेस मला आहे ना राव मी ट्रिप गेली ती राजस्थानची इथून अशी नाईटला. वैभव मी आम्ही 3 जण होतो. ते आठवतं येड्या काय भारी राव. या साईडला हिंडा मजा वेगळी. पण रात्रीचं या नाही दुपारी कधी पण या. मोक्सला नाही गेलो आज यावेळेस. म्हणलं आकाशला टेस्ट करू. संतोष शेठ मी आलो दोघं आम्ही. चला संतोष शेठ मधून मारा शॉर्टकट. आमच्यापासून आहे जवळपास नाही आहे 40-45 किलोमीटर लांब आहे. आम्ही आत्ता आलो जेवायला. आम्ही लय बोर झालं आमच्या इकडं म्हणून जरा टेस्ट करू म्हणलं जरा बाहेर देऊ फिरून पण. आणि काय आलं लय गर्दी राव इथं. हां कंटिन्यू एवढी गर्दी असते ना ते याच्याकडं राव.
एवढं वाईट व्हायरल आहे. इंटिरियर बनवले पण खास यांनी पण मस्त आहे रे. याच्या वेटिंग आहे रे आत्ता, बरीच वेटिंग राव. इथं नाही होणार, वेळ लागेल इथं. मग परत भूक लागली आधीच आम्हाला, जेवायला आलो खास. नेमकं वेटिंग आहे इथं, वेज असून वेटिंग राव इथं. बराच वेळ लागेल मग, 1 तासभर नाही वेटिंगला. त्यापेक्षा मॉक्सला जाऊन जेऊ आपण. मॉक्सला आम्ही दरवेळेस जेवतो बरं का, यावेळेस म्हणलो होतो जरा दुसरं टेस्ट करू. तसं आम्ही इथं 2-3-4 वेळा इथं मागलेलो आहे मी. पहिलं तर नाश्ता विष्टा करायला इथं जायचं आम्ही कायम. इथून नेमकं आहे ना कडनीच आहे मोक्ष. ठेवायला जागा नाही रे टेबलला, बारीक टेबल घेतला आम्ही नेमका. भारी दिसतंय राहू ना. हा लाईटिंग मिटिंगला भारी दिसते. घ्या तो सेट चालू. अरे जेवण झालं आमचं, झालो आता घरी आम्ही. इथं चांगली बाहेर हवं लागते. आम्ही कोपऱ्यात थांबलो होतो. कोपऱ्यात भाई लय गरम व्हायला लागलं राव, लय घाम यायला लागला जोरात. आता जरा बाहेर थोड्या वेळ थांबला बरं वाटतंय जरा. लाईट लावून जरा. आत्ता 11 वाजलेत, आम्ही आत्ता पोचले बरोबर. ह्याला नाव बघा यायला किती वाजले ना, किती लेट झाला ना तरी एक चक्कर मारतोच आम्ही इथं. सकाळी तरी मी टाकी भरवी तरी दररोज धुवून, पण आठवडाभर नाही धुतला चांगला थर बसवीन. सर खातोय गडी चांगला. अरे मस्ती आली गाड्याला. ऐ